सन्मान या ठिकाणी केला जातो। आमची वारकरी संप्रदायाची ही सगळी मंडळी आहेत। करता पंढरीची वारी जाऊ विठ्ठलाच्या दारी, करता पंढरीची वारी जाऊ विठ्ठलाच्या दारी, मुखाने एकच जयघोष म्हणूया रामकृष्ण हरी। आणि त्या रामकृष्ण हरीचा गजर करत असणारी सगळी आमची वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत। आणि या खरं तर सन्मान आपण त्यांचा करतो। आमचे नामदेव महाराज मालकर असतील, आमचे रघुनाथ महाराज असतील, हेमंत महाराज असतील, यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। सगळ्यांचं आपण करूया पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मॅचकडे, संतोष चौधरी सर महागुरूंकडे। पहिला चेंडू हवेमध्ये आहे। इथे मात्र लॉंग ऑनला कोणतीही चूक न करता तळेगाववाडी संघाचा फलंदाज क्षेत्ररक्षक रोहित कुडपाने बाद होतोय तो स्वर्गीय कुमार नंदू व प्रतीक स्मृती संघाचा। मोरे आलाय नवीन फलंदाज रोहित कुडपाने। पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात राहुल यादव जो वासंबे प्रीमियर लीग मध्ये पहिल्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त बोली ज्याला लागली होती तो राहुल यादव। हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षक मध्ये पडेल का? चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षक ज्याने पहिला झेल घेतला रोहित कुडपानेचा तो अनंत। तोपर्यंत 2 धावा मात्र मिळत आहेत त्या नवीन आलेल्या आदित्य मोरेला। आदित्य मोरेनं आपलं खातं उघडलंय। स्वर्गीय नंदू व प्रतीक केलेवन कराडे संघाचं खातं उघडलेलं आहे। धावसंख्या होती ती 1 बाद 2। रोहित कुडपाने बाद झालाय। स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिन भाई दुर्गे यांची ही टुर्नामेंट। निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला, चुकी केली, चौकार अडवायला पाहिजे होता, झेल घ्यायला गेले आणि इथे मात्र चौकार मिळालाय तो आदित्य मोरेला। स्वर्गीय नंदू व प्रतीक केलेवन कराडे संघाची धावसंख्या झाली ती 6। कराडे आणि या तळेगाव वाडी बाबू मांडे यांचा संघ। फुल टॉस चुकीला माफी नाही आणि इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये आणि पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे पंजा मिळतोय। तो पुन्हा एकदा कराडे संघाला नो बॉलची 1 धाव आणि फ्री हिट असेल। धावसंख्या बरोबर वाढत चाललेली आहे। धावसंख्या झालेली ती 11। कराडे आणि तळेगाव वाडी बाबू मांडे यांचा संघ टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती, त्यानंतर मात्र आता नो बॉल पडलाय, त्याच्या अगोदर एक चौकार बसला। 11 धावा आता धावफलकावर लागल्या आहेत त्या तळेगाव वाडी संघाच्या विरोधात कराडे संघाच्या। राहुल यादव फ्री हिट असेल। अख्खो टप्प्यात चेंडू फाईन लेगला मस्त मारलाय। 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत, पंचांचा इशारा येण्याची वाट पाहतोय। चौकार मिळालाय तो आदित्य मोरेला फ्री हिटवर आणि धावसंख्या संघाची झाली ती 1 बाद 15। जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय। सचिनभाई दुर्गे म्हटलं की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, सर्वांना मदत करणारे, जिथे जिथे काही अडचणी असतील तिथे प्रत्येकाला मदत करणारं हे व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेमध्ये सगळ्यांचीच दोस्ती असणारा सचिन दुर्गे यांची ही टुर्नामेंट ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता। झेंडू धावा वाढत होत्या, चांगला खरं तर थ्रो थोडासा चुकला होता पण इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल मिळाली ती आदित्य मोरेला। आदित्य मोरेनं आल्या मालतोटे चौकार मारले, ते 3 त्याच्या धावा झाल्यात त्या 15 आणि संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 16। शेवटचा चेंडू टाकत असावा कदाचित राहुल यादव आपल्या षटकातील। ओ लो फुल टॉस, बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली ती यश मोरेला आणि यश मोरेने कित्येक सामने जिंकून दिलेत
ते स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे संघाला तो चौकारानं खातं उघडतोय. धाव संख्या झालेली आहे ती राहुल यादवच्या षटकामध्ये कराडे संघाची 1-20. जे इस्रोचे पदाधिकारी संतोषजी दळवी टीके माळी साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आणि लाईव्हच्या माध्यमातून स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. लाईव्ह मॅच पाहत आहेत. त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मैदानामध्ये आहेत मला वाटते. संतोषजी दळवी यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. राहुल यादवला पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 20 धावांचा मार बसल्यानंतर शार्दूल चौधरी आणि कंपनीला सगळ्यांना जवळ यायला लागलं, एकत्र यायला लागलं, विचार विनिमय सुरू आहे. आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी तळेगाववाडी बाबू मांडे या संघाचा गोलंदाज तन्वीर चौधरी. तन्वीर चौधरीने कित्येक सामने वळवलेले आहेत आपल्या गोलंदाजीच्या जीवावर. तो तन्वीर चौधरी आता आलाय कमबॅक करण्यासाठी. हो, पण तन्वीर चौधरीला सरळ मारलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारलाय सनसनीत झणझणीत. यश मोरेनं चौकार, आदित्य मोरेनं मारलाय चौकार. बंद करत जा बाबा. इथे मात्र सिंगल आलेली आहे. सिंगल आली ती या फलंदाज आदित्य मोरे. खरं तर 65 धावांचा पाठलाग या जोडीने मोपाड्याच्या मैदानात मला वाटतं तिरंगा ट्रॉफीमध्ये ना 65 केले होते या जोडीने नाबाद. आणि सिरीज पण मिळाली होती ती यश मोरेला. तो यश मोरे आता स्ट्राईक एंडला आलाय. जबरदस्त फलंदाज आहे, तेवढाच चांगला गोलंदाज आहे तो कराडे संघाचा. तन्वीर चौधरी पण चांगला गोलंदाज आहे, पण इथे मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर. ऑफस्टम आणि ऑफस्टमची लाईन पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफस्टमच्या थोडा बाहेर. आणि इथे व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती आपण पाहतोय 1-26. कमबॅक करावं लागेल तळेगाव वाडी संघाला, कारण अशाच धावा येत गेल्या तर कदाचित जे आठवण आपण काढली 65ची तेवढ्या होत आहेत की काय. रिवर्स पहिला रिवर्स इथे मारण्यात आला, पण तो पुरत्या सक्सेस होतोय का नाही. चौकार नाही मिळत. 2 धावा इथं आतापर्यंत पूर्ण केल्या. ते यश मोरेने, यश मोरे बसतोय 6वर. 18 धावांवर खेळतोय तो आदित्य मोरे. आणि संघाची धावसंख्या झाली ते 28. 250वा चेंडू इथे टाकतोय आमचे प्रकाशजी पाटील, बंटी दुर्गे, सचिनजी दुर्गे. बघा स्वतः बॅनर इथे, कुठला बॅनर कसा लागला गेला पाहिजे, सगळे ज्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या टुर्नामेंटसाठी त्या सगळ्या मंडळींचे बॅनर या ठिकाणी आपण पाहतोय लागत आहेत. त्याच्यामध्ये राजेशजी लबडे असतील, आमचे आत्ताच पंचायत समितीमध्ये निवडून आलेले कृष्णाशेठ पारंगे असतील, महेंद्र पाटील असतील, लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आमचे बाळूशेठ फडके असतील, रविशेठ असतील, भूषण पारंगे असतील, नेहाताई असतील, संदीप शेठ मुंडे असतील. कित्येक बॅनर आपण इथे पाहतोय. हो, समीर तांडेल, सचिन दादा तांडेल, त्यानंतर संजयजी नारायण पाटील, गणेशजी आगिवले, कित्येक बॅनर मी पाहतोय. निलेश बाबरे असतील, देविदासजी पाटील असतील, प्रकाश शेठ पाटील असतील, असे कित्येक बॅनर आपण इथे चारही बाजूला पाहतोय. कारण सचिन दुर्गे यांचे असलेले संबंध. 85 हे करू नका, थांबा, दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतील. विकेट या ठिकाणी यश मोरे बाधून तमोमध्ये परततोय. जेतबाल होतोय. 85 पंचांचा निर्णय अंतिम असेल. यश मोरे बाद होतोय. धावसंख्या 2 बाद 29 आपण पाहतोय. यश मोरे बाद झालाय. 6 धावा त्याच्या नावावर आहेत.
पहिला बाद झालेला फलंदाज रोहित कोडपाने, ज्याला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं, पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं की 6 धावा काढून यश मोरे झेलबाद तंबूमध्ये परतला आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. आदित्य मोरेच्या साथीला आलाय तो फलंदाज अनिकेत वाघ. अनिकेत वाघ, आमचे मारुती वाघ नेहमीच या संघाला सपोर्ट करत असतात. इथे आमचे सगळे पाहुणे, आमचे हरिभक्त परायण रघुनाथजी पाटील एक चांगले वारकरी संप्रदायाचे चांगले गायक आहेत. आळंदीमध्ये जेव्हा आम्ही प्रदक्षिणा घालत असतो एकादशीच्या दिवशी, त्यावेळेस भरपूर आनंद आम्ही घेत असतो त्यांच्या गायनाच्या पाठीमागे. सगळे वारकरी नाचत असतात. खेळ मांडियाला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, ऐशी कळवळल्याची जाती करी लाभा विनप्रीती. आमचे हेमंत पाटील असतील, दुसरे आमचे सगळे दादा. भोकरपाडा म्हटलं की वारकरी संप्रदायाची मांदियाळी. हो, आमचे सचिन दुर्गे पण माळकरी पण आहेत आणि क्रीडा शौकीन पण आहेत. आणि म्हणून तर ही डे नाईटची टुर्नामेंट बरेच वर्ष त्यांचं स्वप्न होतं आणि ती रीचच्या या मैदानावर हे स्वप्न त्यांचं पूर्ण होताना आपण पाहतोय. थोड्या वेळाने बघा लाईट लागल्या ना की एवढे पाहुणे येतील की स्टेज अपुरा पडेल, एवढे त्यांचे संबंध आहेत. हो, आडव्या बॅटनं मारायचं होतं, एज लागली पायावर, चेंडू आदळला बॅटला लागून आणि सिंगल मिळालेली आहे ती अनिकेतला. 30 धावा झाल्या. आपण म्हणालो की 65 धावांची भागीदारी याच जोडीने केली होती रोहित कोडपाने आणि यश मोरे. आदित्य मोरे अजूनपर्यंत खेळपट्टीवर आतापर्यंत 4 चौकार त्यांना मारलेले आहेत. खेळतोय वैयक्तिक आपल्या 20 धावांवर आदित्य मोरे. आणि षटक क्रमांक दुसरा संपलाय. आपण पाहतोय मॅच नंबर 6वी मॅच आहे, सी गटातली दुसरी मॅच आहे. आणि आता आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 30, म्हणजे या षटकामध्ये 10 धावा दिल्या तन्वीर चौधरीनं. आणि आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज शार्दूल चौधरी. आता तन्वीर झाला, आता शार्दूल. आणि या पुढची जी मॅच आहे ना, शैलेंद्र 11 बारवई आणि निधी इंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी. निधी 11 म्हणजे जो ट्रॉफी आपण पाहतोय निधी इंटरप्राइजेस त्यांच्याच नावानं भिंगारवाडी संघ खेळणारे महेश 11 आणि शैलेंद्र 11 बारवई. आपण टॉस करण्यासाठी या, 4 षटकं संपली की लगेच टॉस करण्यासाठी या. टीके माळी आज आमच्या जोडीला आहेत, खरं तर इथे जागा आता बनवायला लागेल. दोघे बरोबर असले की थोडी मजा येते. टीके माळीने विनंती आहे की आपण इकडे माईक आपण शिकायलेत आपल्याकडे. शार्दूल चौधरी आलेले आहेत. हो, शार्दूल चौधरी फसवा चेंडू टाकला. 2-4 पावलांचा रनअप आहे. नुसता वेग काय कामाचा, दिशा पण पाहिजे. कासव स्लो चालतो पण त्याची दिशा बरोबर असते. ससा वाकडा तिकडे धावतो. सिंगल घेतलेली आहे ती फलंदाज अनिकेत. 2 धावांवर पोहोचतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 31. टिकेमाळी, खरं तर टिकेमाळी रायगड भूषण आहेत. तटकरे साहेबांच्या हस्ते त्यांना रायगड भूषण मिळालेलं आहे. आडव्या बॅटनं मारलेला फटका खरं तर सिंगल या चेंडूवर मिळते. आदित्य मोरेनं आता ओळखलं की हा चांगला गोलंदाज आहे. थोडा शार्दूल अनुभव त्याच्याकडे जास्त आहे. आणि रीचचे मैदान आहे ना, इथे कितीही तुम्ही धावा बनवा, तुम्ही असं सांगू शकत नाही की या धावा आम्हाला विजय मिळवून देईल. कारण इथे वारंवार हे भूतबंगल्याचं मैदान आहे. कधी इथे काय वारा येईल आणि कधी षटकार येतील ते सांगता येत नाही. गोलंदाज शार्दूल चौधरी तयार आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. 7-8 पावलांचा रनअप आहे. हो, चांगला फटका सरळ मिड विकेटला आला आहे. क्षेत्ररक्षक जीवन आणि त्याची पण जर्सी नंबर 9126 सचिन दुर्गे यांचीच आहे. 9126 त्यांचा ब्रँड आहे. सिंगल घेतली पुन्हा एकदा अनिकेतनं आणि 33 धावांवर जाऊन पोहोचला आहे तो. आपण पाहतोय कराडे संघ आपल्याला वाटलं 60-65 करेल. पहिल्या षटकामध्ये 20 केले होते. त्यानंतर तन्वीर चौधरीने कमबॅक केलं, 10 धावा दिल्या आणि आता मात्र शार्दूल चौधरी गोलंदाजी करतोय. समोर येतो आदित्य. हो, आदित्य मोरे घुटना टेक, तमाशा देख, बैठक शॉट मिड विकेटच्या वरून मारलाय हा उत्तुंग षटकार. दिसतील, नेते मंडळी दिसतील, राजकारणातील बरीचशी मंडळी दिसतील. त्यानंतर काही लायन्स ग्रुप असेल, टायगर ग्रुप असतील, त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची बरीचशी मांदियाळी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे
आणि जीवन कोणतीही चूक करत नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय तो आदित्य मोरे. षटकार मारला, दुसरा मारण्याच्या नंतर बाद झाला. संघासाठी धावा केल्या मालतोडे 31 त्या आदित्य मोरेनं आणि झेल देऊन तंबूमध्ये परतलाय. आता धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 39. मॅच आहेत आणि उद्या 16 असतील. 17 उद्या 17 आणि या आजच्या 14 म्हणजे 31. आणि ही जी आपण टुर्नामेंट पाहतो 32 संघ म्हणजे 31 मॅच. आणि इथे मात्र फिरून मारलाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. 4 धावांचा येतोय. फलंदाज नवीन आलेला अंकित मारतोय इथे मात्र चौकार. टिकेमाळी जसे पाहुणे पाहायला मिळतील तसे आपल्याला तुपगावच्या वालाच्या शेंगा पण आज आपल्याला पाहायला मिळतील. त्या व्यासपीठावर आपल्याला महेंद्र पाटील साहेब पण पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत. आज भरत महाराज मस्कर आमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत. आत्ताच त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा करून ते आलेले आहेत आणि शनी शिंगणापूरला मला वाटते उद्या परवा निघणार आहेत. पायी वारी करत असतात. 43 धावा धावपलकावर लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि 3 बाद 43 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 14 म्हणजे 14.33 धावांची सरासरी राखण्यात यश आलंय. यश मोरे बाद झालाय, रोहित कुडपाने बाद झालाय, आदित्य मोरेने 31 धावा केल्या. आपल्या संघासाठी 1 षटकार 4 चौकार मारले. शेवटचे षटक टाकण्यासाठी तळेगाव वाडी बाबू मांडे संघाचा प्रथमेश. आता दोन्ही पहिले इकडे मोरे होते, आता इकडे मोरे आलेले आहेत. एज लागलेली आहे. गलीमध्ये चेंडू चाललाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. ते अनिकेत 4वर पोहोचलाय. अनिकेत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. ना तर काही फलंदाज फक्त षटकार चौकार नाही तर डॉट, पण सिंगल डबल पण काहीतरी क्रिकेटमध्ये तुम्हाला देऊन जातात. मग अशी एक रनने हारली ना कुठली तरी मॅच. 1 धाव पाहिजे होती शेवटच्या चेंडूवर. आपण पाहिलं वयाळ ओव्हरथ्रो झाला होता. वयाळ जिंकली ऑफ स्टंपच्या बाहेर. अक्कुलवाडी का नाही, अक्कुलवाडी पण नाही, वडगाव हां वडगाव आणि गोरठण. पॅनल्टी म्हणत होती 2 धावांची. ओव्हरथ्रो पण झाला. तर अशा वेळेस 1 धावाची किंमत आपल्याला कळते. आणि इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. चांगला फटका होता तो अंकितचा. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 47 धावा धावपलकावर लागत आहेत. अंकित 6वर पोहोचतोय. 3 बाद 47 आपण पाहतोय. जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह घर बसल्या जी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. सचिनभाई दुर्गे बघा बॅनर लावण्यामध्ये व्यस्त आहेत. आमचे हेमंत त्यांचे जवळचे मित्र आहेत. थोडे उशिरा आले, फर्स्ट करून आले असतील. आणि हा मिड विकेटला मारलाय जबरदस्त षटकार. आणि सचिनभाई दुर्गेचा निधी एंटरप्राइजेसचा षटकार. 53 धावा धावपलकावर लागल्यात. अर्ध शतक. एकदा 50च्या पुढे तुम्ही गेले की समोरच्या संघावर टेन्शन असतं, कारण 12.5 धावांची सरासरी आणि त्याच्या पुढे 50च्या पुढे झालं की मग थोडंसं टेन्शन असतं, दबाव असतं. आणि इथे मात्र बघा डायरेक्ट हिट झाले, पण आपल्या क्रीजमध्ये पोचले ते अंकित. सिंगलच धाव. आणि आता शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावा झाल्यात. 54 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. नंदू आणि प्रतीक 11 कराडी संघ. समोरचा संघ आहे तो बाबू मांडे, जे चांगले गायक आहेत. माझं पण गाणं त्यांनी गायलेलं आहे, थोड्या वेळाने लागेल ते. आणि तळेगाव वाडी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 55 झाल्यात. डबल पंजा म्हणजे मेंढी. 5 आणि 5 10. 55 धावा. हो जबरदस्त फटका मारण्याचा तयारीत होते. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. खरं तर शार्दुल चौधरीने पाठ फिरवली होती, त्याला माहिती बॅट लागण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळेस मात्र सिंगल आलेली आहे. 56 धावा. बॅट कटे अनिकेत चांगला मारण्याचा प्रयत्न करतो. 5 धावा अनिकेतने केल्या, त्या 5 धावा सिंगल आहेत.
खरं तर या 5 धावा पण उपयोगी पडू शकतात कराडे संघाला. शेवटचा चेंडू असावा. शार्दूलला माहिती आहे आता आपलं लग्न होणार आहे. लग्न होणार आहे म्हणून त्याने पॅट फिरवली आणि जबरदस्त फटका मारलाय. शेवट गोड केलाय तो फलंदाज अंकितनं दुसरा षटकार ठोकलाय आणि कराडे संघाची धावसंख्या झाली 62. यश मोरे जरी बाद झाला तरी आम्ही धावा वाढवू शकतो हे दाखवून दिलंय. ते अंकितनं धावा केल्या आपल्या संघासाठी 19. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार मारला आणि संघाची धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 62 जिंकण्यासाठी. नंदू प्रतीक कराडे संघाच्या विरोधात तळेगावडी संघाला 63 धावांची गरज. तन्वीर चौधरी, शार्दूल चौधरी, राहुल यादवला आता जशी गोलंदाजी केली तशी फलंदाजी करावी लागेल, कारण 15 चोक 60 आणि त्यावरच्या 3 म्हणजे जवळजवळ 16 धावांची सरासरी राखावी लागणार आहे जिंकण्यासाठी. आज आपण पाहतोय की सचिनभाई दुर्गे यांची ही टुर्नामेंट आहे. 32 संघ इथे खेळत आहेत. डे नाईट रात्री 2 वाजेपर्यंत ही टुर्नामेंट चालणार आहे. उद्या कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये 2:30 पण वाजतील, 2:30-3 आणि 2 मॅच जास्त आहेत. त्यामुळे ही टुर्नामेंट आपण पाहतोय. सकाळी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि नेते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. इथे रघुनाथदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. रघुनाथदादा पाटील यांचा सन्मान. त्यानंतर आमचे सचिनदादा ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आमचे शैलेंद्र पाटील जे भावी सदस्य आहेत, सदस्य झाले तर उपसरपंच पण होऊ शकतात, ते शैलेंद्र पाटील त्यांचा स्वागत करतील. हां, तुमच्या मनात असेल तर थेट सरपंच पण तुम्ही होऊ शकता. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण संध्याकाळी काहीतरी आणावं लागेल तुम्हाला, कारण आता दिल्याशिवाय काय नाही. जावा आमच्या भोकरपाडा गावचे लाडके जावई अजयजी लहाने भिंगारवाडीचे आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. इथे आमचे ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सचिन दुर्गे साहेब म्हटलं की एक हसत खेळत राहणारं व्यक्तिमत्व, तिकडे तुम्ही स्वागत करा नाही तर काय करा, त्यांचं लक्ष इकडे बॅनरवर आहे, कारण पाहुणे येणार आहेत. आणि महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल टॉस करण्यासाठी शैलेंद्र 11 बारवई आणि निधी एंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी. सचिन दुर्गे साहेबांनी एवढ्या टी शर्ट दिल्यात एवढ्या टीमना की आमने सामने एकमेकाच्या त्या टी शर्ट आलेले आहेत. आपण पाहतोय जाणार आहोत आता टिकेमाळी. बारवईचे आमचे कृष्णा पाटील यांचाही सन्मान येथे करण्यात येईल. बारवई गावचे आमचे कृष्णाजी पाटील यांचा सन्मान. आलेल्या तमाम पाहुणे मंडळींचा बघा स्वागत. सकाळपासून 100 झालेले आहेत. रात्री चमचमच्या लाईटमध्ये किती पाहुणे येतील, कारण समोर पण LED असणार आहे सर्कलमध्ये. होतील 500. हो 500 तर नक्की होतील. हां, तुम्ही फक्त लीड कितीचा आहे तो बघा सचिन दुर्गेंचा. जाऊया टिकेमाळी यांच्याकडे. सर्वांचं स्वागत आहे, पाहुण्यांचं स्वागत आहे, प्रेक्षकांचं स्वागत आहे. आमचे स्कोरर मयूर पाटील, आमचे निखिल बाबर, स्टार टेनिस क्रिकेट अंपायर आमचे नरेश म्हात्रे, अविनाश पारंगे, अरुण पारंगे, डीजेवाले आमचे वडवीर ना, वडवीरचे आमचे डीजेवाले. नाव थोडं मोठं आहे गावाचं, तेवढाच आवाज पण चांगला आहे. आणि जाऊया मैदानामध्ये जिथे आता मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि अंकित मालुसरेने सांगितलं की 64-65 धावांचा पाठलाग यांनी केला होता. अजय लहाने यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कृष्णा पाटील बारवई, महेंद्र पाटील यांना विनंती की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. कृष्णा पाटील यांचा. अजय लहाने साहेब यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रथमेश पाटील यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रथमेशजी पाटील. महेंद्र पाटील यांना विनंती आहे की त्यांनी पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. सकाळी ते पाहुणे होते, आता ते आता स्वागत करतील पाहुण्यांचं. महेंद्र पाटील जे सदस्य आहेत खानावळे ग्रामपंचायतीचे, तमाम पाहुणे मंडळी आपण पाहतोय. खरं तर आयोजक पण आहेत, पाहुणे पण आहेत. आणि 63 धावांची गरज असताना आपण टिकेमाळी यांच्याकडे जाणार आहोत. समोरचे जे प्रेक्षक बसलेले रिचचं मैदान, खरं तर थोडंसं आता थोड्या वेळाने प्रेक्षक येतील, कारण आज सुट्टीचा दिवस नाही आहे. पूर्वी काय शनिवार रविवार फक्त मॅच असायची. या मैदानावर किमान 4-5 हजार तरी प्रेक्षक असायचे आणि थोड्या वेळाने तुम्हाला दिसतील 25-20 हजार पण दिसतील कदाचित, कारण हे रिचचं मैदान आहे, भूत बंगला टाटा पॉवरचं मैदान आहे. इथे पॉवरफुल प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया टिकेमाळी यांच्याकडे. 63 धावांचा पाठलागाची सुरुवात कशी होते ती या तळेगाववाडी संघाकडून.
धन्यवाद संतोष चौधरी. तुम्ही अक्षरशः म्हणजे राजकारणी माणसं जशी असतात ना तशी आश्वासनं इथे दिलेली आहेत. 20,000च्या फरकाने 25,000च्या फरकाने सीट येणार अशी तुम्ही इथे म्हणजे स्वप्न दाखवलेली आहेत. परंतु जेवढी स्वप्न मोठी तुम्ही बघाल तेवढं कार्य तुमच्याकडून मोठं होत राहील. आपण बघितलेलं आहे. वळूया मैदानावर जिथे तळेगाववाडीचे जे 12वे खेळाडू असतील ना, तुमची फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या नाहीत बघा जरा. लक्ष द्या. ओके, म्हणजे तिकीट काढून तुम्ही ट्रेनमध्ये बसावं असं. फॉर्मॅलिटी हा शब्द चांगला आहे. डायरेक्ट बोलण्यापेक्षा फॉर्मॅलिटी म्हटलं की जी काय औपचारिकता आहे ती औपचारिकता तुम्ही पूर्ण करा. आणि गोलंदाज आहे तो यश मोरे. एक चौकार खाल्लाय. हो 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 हो, यश मोरे जोरदार अपील करतोय. या चेंडूवर त्याला एकही धाव नाही किंवा विकेट पण नाही आहे. 50वा हा डॉट चेंडू टाकतोय या स्पर्धेमधला तो यश मोरे. आपण बघतोय यश मोरेला त्याची बेल बॉटम पॅन्ट आहे संतोष. म्हणजे 1983 किंवा 1970 साली जे आपले क्रिकेटर कपिल देव वगैरे गावस्कर जशी पॅन्ट वापरायचे ना तशी एकमेव पॅन्ट मला असं वाटतं त्याची या स्पर्धेमध्ये दिसते. हो, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता स्लीपमध्ये, हाताला स्पर्श करून जमिनीला दान होतोय, जीवनदान मिळते. आणि थोडासा नाराज आहे तो यश मोरे. टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. याच्या नंतरचा बारवई आणि भिंगारवाडी, शैलेंद्र 11 बारवई आणि निधी एंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या. यश मोरे राईट आर्म ओव्हर, फुल टॉस, चेंडू मारलाय, जातोय सरळ गरंगळत. ओह, लॉंग ऑफ मध्ये आणि 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 करीबी मामला. आणि पंचांनी बोट उंच केलंय. धावचीत होतोय तो फलंदाज राहुल यादव. मोठी विकेट जाते राहुल यादवची. कॅप्टन आलेले आहेत. बारवाईचा कॅप्टन इथे आहे. भिंगारवाडीच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेचच 2 मिनिटात आपण टॉससाठी या. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा होता पण आपण इथे आलेला नाही आहेत. या, पहिली विकेट गेलेली आहे. राहुल यादव बाद झालेला आहे. टार्गेट मोठं आहे संतोष. 62 धावा केल्या कराडेनं. 63 धावांचं टार्गेट, म्हणजे प्रति ओव्हर 16 धावांची सरासरी राखायची होती. आणि आता शार्दुल चौधरी मैदानात जातोय ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धा खेळलेला हा एक व्यावसायिक खेळाडू आहे. तो शार्दुल चौधरी वन डाऊन पोझिशनला आलाय. टिकेमाळी महेंद्र पाटील खानावळ्याचे सदस्य आहेत आणि भोकरपाड्याचे. निधी एंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी आणि शैलेंद्र 11 बारवई यांच्यामध्ये टॉस करण्यासाठी त्यांना विनंती करूया. झेल 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 टिपला जातोय आणि अजून एक हादरा बसतोय तो तन्वीर चौधरीच्या रूपात तळेगाव वाडी संघाला. तळेगाव वाडी संघ आपण पाहतो 2 विकेट गमावलेले आहेत. टेन्शनमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतर आता परिस्थिती 5 चेंडूमध्ये फक्त तेवढाच चौकार. विकेट गेलेले आहेत त्या 2. आम्ही महेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करायचं आहे. निधी एंटरप्राइजेस महेश 11 भिंगारवाडी. संतोष, पहिलीच पेटी फुटली. आता अजून मला असं वाटतंय 12 पेट्या शिल्लक आहेत ना. किती 13 किती बूथ आहेत तुमच्याकडे? 16 पेट्या. 16 मधली पहिलीच फुटलेली आहे. त्यामुळे अजून भरपूर दिल्ली दूर आहे. कारण जर का शार्दुल चौधरी जर टिकला ना तर एक हाती हा सामना जिंकू शकतो. परंतु अतिशय सुंदर यशची गोलंदाजी, नावाला साजेल अशी गोलंदाजी यश मोरेने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा दिलेल्या आहेत. आपण म्हणत होतो बेल बॉटम, जुनं तर सोनं, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. आणि त्या ड्रेसला खरं तर त्याच्या अनुषंगाने सुंदर अशी गोलंदाजी केली ती यश मोरेनं. विकेट पण घेतली आहे आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 5.
18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. 62 धावा केल्या नंदू व प्रतीक 11 कराडे या संघानं तळेगाववाडी बाबू मांडे साहेबांची या टीमला आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. सचिन दुर्गे साहेबांचं सगळीकडे लक्ष आहे. एक हात दाढीवर फिरवतात, दुसरी नजर दुसरीकडे टाकतात, एका हाताने इशारे करतायत, इकडे बॅनर लागला पाहिजे, तिकडे बॅनर लागला पाहिजे, ही टीम आली का ती टीम आली का. आता त्यांना हा, आणि कळलं ते- असेल की हे आयोजन तेवढं सोपं नाहीये. टिकेमाळी तिकडे जेसीबी कुठं चालू आहे, पोकळण कुठं चालू आहे तिकडे पण ते लक्ष असेल त्यांचं. पाहुण्यांना बोलवायचं आहे. हे आमदार आले की ते आता नवीन आलेले सदस्य कोण निवडून आलेले ते आले का इकडे, किंवा जे जुने त्याचे मित्र आहेत ते आले का, कुठपर्यंत आले, या सगळ्या पाहुण्यांकडे पण त्यांचं लक्ष आहे. सुंदर असं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे, मस्त स्पर्धा. निधी एंटरप्राइजेस चषक 2026ची. हो, फुलटॉस, नो बॉलचा इशारा, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र काही उपयोग नाही. हा सणसणीत असा नो बॉलवर चौकार. शुभम वक्रे गोलंदाजी करतोय टिकेमाळी. करतं मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि तरी सुद्धा एकच धाव दिली नंतरच्या 5 चेंडूमध्ये, आणि ते एका चेंडूमध्ये 5 दिलेत न टाकता. हेलिकॉप्टर फिरलंय पंचांचं आणि या हेलिकॉप्टरवर प्रहार केलाय, जेल घेतलाय, मात्र आऊट नाहीये. शार्दूलनं सांगितलं थांब तिथेच आपल्या सहकार्याला, आणि धाव पण नाही घेतली. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणतोय ती की त्यानं मारण्याचा प्रयत्न केला. असं वाटलेलं की हा चेंडू लॉंगॉनच्या फिल्डरच्या डोक्यावरून षटकार जाईल, मात्र हा चेंडू थोडासा ब्लॅक होलमध्ये टाकला तो शुभम उकरेनं. हा चेंडू शुभमचा फुलटॉस चेंडू पुन्हा तिथेच आहे, सेम टू सेम, आणि जेल टिपला गेलाय. मोठा मासा गळाला लागतोय, हादरा बसतोय तो तळेगाव वाडीला, आणि बाद होतोय तो शार्दूल चौधरी. शार्दूल चौधरी असं वाटलं की एक चांगली खेळी करेल, पण तिथे पहिल्यांदा फ्री हिटला पण तिथेच फटका खेळला मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये, आणि दुसरा फटकाही तिथेच खेळला आणि त्यानंतर तो बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. आता मात्र परिस्थिती नाजूक आहे. आता खरं तर ICU मध्ये आहे तो तळेगावडी संघ, त्याला जनरल वॉर्डमध्ये आणायचं असेल तर हे जे फलंदाज आहेत आता मधल्या पळीतले 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर, त्यांना काहीतरी करावं लागेल. नाही, ICU मधला पेशंट तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये आणताना खूप कठीण, म्हणजे खूप अवघड जातं. डॉक्टरांना हे सगळं माहिती आहे, त्याला वेल सेटल करावं लागतं. तसं या षटकामध्ये सेटल व्हावं लागेल या फलंदाजांना, कारण शुभमनं ओळखलेलं सेम टू सेम चेंडू त्यानं टाकला, जसाच्या तसा चेंडू लगातार 2 चेंडू त्यानं टाकले आणि बाद केलंय ते शार्दूलला. हा ही चेंडू यॉर्कर चेंडू खणून काढलाय, तिथेच सर्कलमध्ये हा चेंडू घरंगळत बसलेला आहे. सिंगल रन गेली. या सिंगल रननं एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे ती बाबू मांडे तळेगाववाडी या संघाची 11. बाद झालेले फलंदाज 3. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. हा चेंडू मारायचा होता, फ्लिक करायचा होता, जोरदार अपील LBW, आणि बाद होतो LBW. जीवन यादव. डीजे मास्टरनं पण लगेच बाबू मांडे म्हटल्यानंतर बाबूंचं गाणं लावलं वाटतं. डीजे मास्टर पण हुशार आहेत आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुरू आहे. ती गोलंदाज शुभम उकरे जो उत्कृष्ट गोलंदाज आहे, बऱ्याचशा मैदानावर त्यानं बेस्ट बॉलरची पारितोषिकं पटकावलेली आहे. तोच शुभम एक यशस्वी गोलंदाज तयार. हो, फ्लिक केलाय चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा.
फील्ड फास्ट आहे. या फास्ट आउटफील्डचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवतात. या स्ट्रोकवर बघा ताकद नाही लावली, टायमिंग दिलं आणि चेंडू तटवला तो सीमारेषे पलीकडे. फुलटॉस दिशा पुन्हा देण्याचा प्रयत्न आहे, मात्र एक सिंगल काढलेली आहे. थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा की नुकसान? ओ फायदा झालेला आहे. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे ती तळेगाव वाडी संघाला. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन. संतोष चौधरी आमचे सकाळपासूनच इथे थांड मांडून बसलेत. मला असं वाटतं रात्री पण 3 वाजेपर्यंत इथे वालाच्या शेंगा खात बसलेल्या आयोजनामध्ये त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. ते सचिन दुर्गेंना आणि आज सकाळी पण इथे आले. आत्तापर्यंत एवढ्या उन्हात आहेत. रात्री मला असं वाटतं 1-1.5 पर्यंत मुक्काम त्यांचा इथेच असू शकेल. डे नाईट फॉर्मॅटमधली मला असं वाटतं या परिसरातील आपली पहिलीच का दुसरी टुर्नामेंट, याच मैदानावरची दुसरी टुर्नामेंट आहे डे नाईट फॉर्मॅटमधली. आणि सकाळपासून ही सगळी मंडळी मेहनत घेते. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे ते सचिन दुर्गे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं. आदित्य मोरे गोलंदाजीच्या मार्कवर समोर आहे, तो अनिकेत मांडे. 2 किंवा 3 षटकार जर ठोकले ना, या षटकामध्ये कमबॅक करू शकते ती तळेगाव वाडी. बघूया, मारलाय मात्र उंची जास्त, लांबी कमी आहे आणि हा झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये पूर्ण केला आहे. झेल टिपला जातोय आणि फलंदाज अनिकेत मांडे बाद. आता 46 धावांची गरज आहे ती तळेगाव वाडीला आणि कराडे संघ मला असं वाटतं आता मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. विजयाची जास्त शक्यता किंवा पर्सेंटेज वाईज जर विचारलं तर 80% विजयाची शक्यता कराडे संघाच्या बाजूने झुकली गेलेली आहे. तळेगाव वाडी थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये आहे, ती झुंजते, प्रयत्न करते, परंतु गोलंदाजीचा मारा एवढा तिखट आहे ना संतोष, बरोबर टप्पा भेटलेला आहे सगळ्या गोलंदाजांना. यश मोरेनं 5 धावा दिल्या, त्यानंतर शुभमनं चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट घेतल्या. आदित्य मोरेनं 1 विकेट घेतली आहे. टिकेमाळे आपण जर बघितलं खरं तर पाया चांगला रचला. 62 धावा केल्या, त्याच्यामध्ये आदित्य मोरेचा मोठा वाटा होता. 31 धावा केल्या. यश मोरेनं 6 केल्या, तर अंकितनं शेवट गोड केला होता. 2 षटकार 1 चौकार मारला होता. अशा वेळेस 62 धावा आणि नंतर गोलंदाजांसाठी चांगलं काम करून ठेवलंय. नक्कीच फलंदाज पण ब्लाइंड शॉट जास्त खेळतात, ब्लाइंड स्ट्रोक. तिकडे ऑफ साईडला भरपूर गॅप आहे, तिकडे लॉंग ऑफच्या बाजूला गॅप आहे. तिकडे जर फटके मारले गेले तर मला असं वाटतं धावा येऊ शकतायत, परंतु गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. हा ही चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवेतल्या हवेत बॅट फिरवण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव आहे आणि त्याचा फायदा मिळतोय तो गोलंदाजाला. जखडून ठेवलं आदित्य मोरेनं वैदुल चौधरी आणि अनंत मांडे या फलंदाजांना. हो, शॉर्ट पिच चेंडू कट केला. आता अकलेनं खेळला हा चेंडू, मात्र पॉइंट मधील क्षेत्ररक्षकानं हा चेंडू अडवला. एक सिंगलच रन मिळतीये, त्यामुळे आता शेवटचं 1 षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये 44 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत तळेगाव वाडीला. प्रत्येक चेंडूवर षटकार जरी मारला ना तरी धावा होणं अशक्य आहे ते तळेगाव वाडीला. कराडे म्हणजे खूप लांबचा संघ, आपले ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांच्या गावचा संघ आहे, तर तळेगाव वाडी या बाजूचाच आपल्या मैदानाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील हा संघ मैदानावर उतरलेला आहे. आणि या रीचच्या मैदानावर खेळण्याचा आनंदच एक वेगळा असतो. डे फॉर्मॅटमधलं एक चांगलं मैदान, ज्या मैदानावर अनेक नामवंत खेळाडू खेळून गेलेले आहेत, त्याच मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली आहे ती सचिन दुर्गेंनी. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 डे नाईट फॉर्मॅट. दिवसाचे हे सामने आणि रात्री पण साधारण 1 वाजेपर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे तो कराडे. मारला स्ट्रोक, मात्र
हाही झेल झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो अनंत मांडे तळेगाववाडी. डीजे गरज आहे. प्रथमेश मोरे आलेला आहे 8व्या क्रमांकावर. जर का प्रथमेश मोरेनं 2-3 षटकार ठोकले ना संतोष, याला पुढच्या मॅचला लवकर पाठवतील. मारलाय लगेच मारला त्यानं आणि मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून काऊ कॉर्नर मध्ये हा षटकार ठोकतोय प्रथमेश मोरे. क्या बात आहे प्रथमेश. इथे टार्गेट कंप्लीट नाही होणार, परंतु असं तसं आम्ही हरणार नाही आहोत, लेचे पेचे हरणार नाही आहोत, तो सिद्ध करतोय. लगेच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे चुकलं त्याचं आणि चेंडू जातोय तो निर्धाव. विवेक राऊत स्ट्रेट बॅटनं खेळला तर अजून एक षटकार येऊ शकतो प्रथमेश मोरेच्या बॅटमधून. प्रयत्न करतोय फटका मारलाय पण बरोबर अगदी स्वीट एरिया जी म्हणतो ना आपण बॅटची, त्या स्वीट एरियामध्ये अजिबात चेंडू लागला नाही. आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. एका चेंडूमध्ये तळेगाववाडीला 37 धावांची गरज आहे, म्हणजे त्या टाटा पॉवरमध्ये जरी मारला तरी होणार नाही. आणि हा सामना जिंकलेला आहे तो नंदू व प्रतीक 11 कराडे संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आदित्य मोरे. महेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आदित्य मोरे 10 चेंडू